मला माहिती हे सगळं तू एकट्याने केलेलं नाहीयेस, त्यामुळे आता गपचूप सांग ह्या सगळ्यात तुझ्या बरोबर कोण आहे? इंद्रनील सांगतोस का विवेक? सांग. स्वीटी स्वीटी स्वीटीच्या सांगण्याहून केलं. स्वीटी, तुला आता मी सोडत नसतोय. डॉक्टर, माझी सानिका कशी आहे आता? काळजी करू नका, आम्ही वेळेत स्टिचिंग करून त्यांचा रक्तस्राव थांबवलाय. आता ते आउट ऑफ डेंजर आहेत. तुम्ही त्यांना थोड्या वेळाने भेटू शकता. आई 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 अगं जरा शांत हो, शांत हो. थोड्याच वेळात त्या शुद्धीवरती येतील, मग तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. सानू, हे सानू, सानू बाळा डोळे उघडकी, उघडकी डोळं. हे बघ, हे बघ, तुझी आई आल्या ग. उघड. तुम्ही सगळे इथे? मी इथे कसे आले? सनू, तुला माहिती आज तुझ्यासोबत काय होणार होतं ते? काय केलं सानिकावर? बोल. कुठे? ऑपरेशन चित्रपट. आम्हाला हिचं अबॉर्शन करायला सांगितलं. सनू, तुला माहितीये आज श्रावणीमुळे तू जे काही झालं ना ते सगळं शुभूमुळे. आज तू सुखरूप आहेस ते फक्त आणि फक्त तुझ्या दादामुळे. त्यानेच तुला वाचवलं. शुभूला वाटत होतं की काहीतरी अघटित घडणार म्हणून तो लक्ष ठेवून होता. त्याला कळलं की इंद्रनील तुला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. आम्ही वेळेत तिथे पोहोचू शकलो आणि तुला वाचवू शकलो. हे सगळं झालं फक्त आणि फक्त तुझ्या दादामुळे. मी धरतो. सावकाश, सावकाश बाळा, सावकाश. दादा, दादा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. सनू, मी तुझ्याशी खूप वाईट वागले. प्लीज प्लीज मला माफ कर. प्लीज प्लीज मला माफ कर. शांत हो, शांत हो. बघ, तसलं काही नाहीये. सॉरी.
हे समजा तुमच्या चुकीमुळे झालंय रुद्र सर, यांच्यामुळे झालंय. काय झालंय? एवढा समजा प्लॅन केला होता ना, मी चळला की मातीत आता. हे स्वीटी, माझ्यावर बोट दाखवण्याची हिंमत करायची ना. मग काय करू? माझं प्लॅनिंग चोख होतं. ते इंद्रनीलला सगळं सांगितलं होतं, कुठे जायचंय, काय करायचंय. पण त्यांनी काय केलं? आणि वरून ते शुभंकर आणि श्रावणी हॉस्पिटलमध्ये पोहोचून आहेत ना, म्हणून पोलिसांची नाकाबंदी मीच केली होती. पण ते पोहोचले, आता मी काय करू ना. हे सगळं त्या इंद्रनीलमुळेच झालंय. माझ्या भावामुळे काय झालं ना, त्याची काही चूक नाही. आधीच सांगा. काही चूक नाहीये, नाही त्याचीच चूक आहे सगळी. मला सांग, इंद्रनील सानिकाला भेटणार हे श्रावणीला कसं कळलं? म्हणजे बातमी यांच्याकडनंच लीक झाली. वा 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 रुद्र सर, काय माणूस आहे हो तुम्ही. स्वतःची चूक लपवण्यासाठी माझ्या भावाला दोष द्यायला लागला. कारण दोष तुमचा आहे. आणि तुझ्यावर जबाबदारी काय होती? त्या सानिकावर आणि श्रावणीवर लक्ष ठेवण्याची. काय झालं? म्हणजे हे सगळं तुमच्याच हलगर्जीपणामुळे झालं ना. माझ्यामुळे काय झालं नाही. तुमची माणसं काय करत होती? टाळ्या पिटत होती का? म्हणजे आम्ही काहीच नाही केलं. हा, आम्ही काहीच नाही केलं. हे बघ, मी तुला आत्ताच सांगतोय, माझ्यावर आणि माझ्या माणसांवर आरोप करायचे नाहीत. तुमच्यामुळे झालंय समजा. बस, मला हिचं ऐकायचं नाही. हिची बडबड ऐकणार नाही मी उगाच. नाही ऐकावं लागलं. कसं ऐकावं लागेल? चूक नाही तर मी कसं ऐकायचं? पण अरे बाबा, बस ना, बस की आता. स्वीटी साहेब, बस खरं की, थांबा की आता. हा, काय चाललंय मग आता? हे एकमेकावर आरोप करून भांडून ते साध्य होणार आहे का? तवा साध्य होणार आहे का? याने हे केलं, ह्याने त्याव केलं, ह्याव केलं. प्लॅन फिक्स कटला. बस खरं आता. अरे जरा नीट विचार करा की काय करायचं, कसं करायचं. सिस्टमॅटिकली विचार करा की जरा. अहो, कसला सिस्टमॅटिकली विचार करायचा? कळना झालंय का तुम्हासनी? इंद्रनील त्या दोघांच्या ताब्यात आहे. शुभश्रावणी सोडणार नाहीत माझ्या भावाला. देवा, मी काय काय करू? स्वीटी, जरा गप्पा बसता. मगापासून किती बोलतेस ग? मी तुला सांगितलं ना, मी आहे तुझ्या बरोबर. तू काळजी नको करूस. तरी तुझं आपलं चालूच आहे. अहो मॅडम, कशी काळजी नको करू मी? आठवतंय ना तुम्हासनी विश्वंभर साहेब काय बोलले? इंद्रनीलची आणि सानिकाच्या पोटातल्या बाळाची DNA टेस्ट करायची. आठवतंय ना? करू दे की, काय फरक पडतो? मॅडम, शुद्धीवर राहायचं ना. काय 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 बोलायला लागलायचं तुम्ही? जर इंद्रनीलची DNA टेस्ट केली आणि इंद्रनीलवरचे समदे आरोप सिद्ध झाले तर काही होणार नाहीये. इंद्रनीलला या सगळ्यातनं कसं बाहेर काढायचं ते मी बघीन. चल, तुला आता जेलची हवा खायला होतो. तुला माज आलता ना लय. तुझा माज आता मी उतरवणार. अरे खरं तर तुझा जीव येणार होतो मी. श्रावणी आडवी आली. अरे नशीब श्रावणीला हे सगळं कळालं म्हणून तू सापडलास. नाहीतर अरे सानूचं काय झालं असतं देवालाच ठाऊक.